पण आता संभाजीनगरची ग्रोथ अशी वाढणार आहे येणाऱ्या 2-5 वर्षामध्ये, पुन्हा मुंबईपेक्षा जास्त होणार आहे. आणि कोणी विचारही केला नव्हता. ज्या शेतकऱ्याची जमीन 15 लाखांनी जात होती ती आज 1.5 करोडनी चालते. प्लॉटिंग क्षेत्रामध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही कराल तेवढा तुम्हाला 100% फायदा होणार. फक्त एखादी व्यक्ती जॉब करते आणि त्याला फ्लॅट घ्यायचा तर त्यांनी फ्लॅट घ्यावा, कारण त्याचं रेंट पण वाचतं, फ्लॅटची प्राईस पण वाढत जाते आणि त्याचा EMI पण कटत जातो आणि त्याचा फ्लॅट पण फ्री होतो. आणि प्रत्येकाला सगळा सर्च करून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावं पैठण रोडला, कारण येणाऱ्या काळामध्ये जागा मी का म्हणतो तुम्हाला 1-1 इंच जागा भेटणार नाही. माझा शब्द लक्षात ठेवा प्रत्येकाने. पुन्हा मुंबई पॅक झालेलं आहे, नाशिक पॅक झालेलं आहे. आता आहे कोणतं? संभाजीनगर एकच सेंटर आहे आणि आपल्याकडे सुविधा सगळ्या आहे ना. पैठणचं धरण आहे, पाणी आहे, की ज्यांना काही करायचं आहे त्यांनी भाड्याच्या घरात राहिलं तरी चालेल, पण इन्व्हेस्टमेंट करा चांगली करा, ते फ्युचर प्लॅनिंग नाही करा. नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात बरेचसे लोक येतात आणि काही लोक आपल्याला प्रेरणा देऊन जातात. आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथील राजेंद्र आदमाने पाटील आहेत, ज्यांचा प्रवास अगदी शून्यापासून सुरुवात झालेला आहे आणि आज ते चांगल्या पद्धतीने बिल्डरशिप करतात, सामाजिक कार्यसुद्धा करतात. त्यांच्यासोबत आपण मनसोक्त चर्चा करणार आहोत, कारण त्यांचा जो प्रवास आहे, त्यांचं जे स्ट्रगल आहे ते सोपं नव्हतं. दादा नमस्कार. नमस्कार. कसे आहात? एकदम मस्त, मजात. तुमच्यासोबत चर्चा करताना सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे, तुम्ही ही वेगळी फील्ड कशी निवडली की मला बिल्डरशिपमध्ये जायचं आहे? आजही लोक नाही, तुम्ही ते मला वाटतं 96-97 पासून या लाईनमध्ये आहात. बरोबर. तर तुम्ही कशी हिंमत केली त्यावेळेस की मला या लाईनमध्ये जायचं? कारण या लाईनमध्ये मराठी माणूस नाही या फील्डमध्ये. तुम्ही त्यावेळेस हिंमत केली? नाही, माझं पूर्वीपासून लहानपणापासूनचं असं स्वप्न होतं की मला खूप काही डेव्हलपमेंट करायची. पण माझ्यासोबत 1-2 मित्र असे होते की त्यांच्या घरामध्येच ते प्लॉटिंग क्षेत्रातलं बिझनेस होता. मग ते देखील माझ्या लक्षात आलं. त्यानंतरच मी प्लॉटिंग क्षेत्रात आलो. प्लॉटिंग क्षेत्रात आल्यानंतर माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काहीच फंड लागतो, साहजिकच. मग मी त्याच्यात एक चांगल्या व्यक्तीशी कॉन्टॅक्टमध्ये आलो, तो BC चालवायचा. ओके. मग त्याला म्हणलं तुमच्या BC कितीचे असतात? ते म्हणे एवढे अशा अमाऊंटचे असतात, 1 लाखापासून तर 10 लाखापर्यंत. हे 96-98ची गोष्ट सांगतो. म्हणजे शून्यापासून तुम्ही शून्यापासून. मग त्या BC मधून मी नंबर टाकून ती BC घेतली, एक प्लॉट घेतला. मग तो प्लॉट घेतला, विकला असं करत 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 माझ्याकडं चांगली अमाऊंट जमा झाली 2-3 वर्षामध्ये. आणि त्यावेळेस कसं सातारा परिसर 98 पासून नाही 85 पासून प्लॉटिंग क्षेत्र मोठ्या प्रमाणात ग्रोथ घेत होतं आणि मोठ्या प्रमाणात लेआउट पडायचे, मोठे व्यवहार व्हायचे. मी बघायचो ना प्लॉटिंग क्षेत्राचे. बरोबर. प्रसिद्ध प्लॉटिंग क्षेत्रातले होते घारे साहेब म्हणून. मग ते एक आम्हाला एक प्रेरणा होती त्या माणसाची की त्यांनी खूप चांगलं काम केलं. आणि ती प्रेरणा घेऊन मी प्लॉटिंग क्षेत्रात आलो आणि मला त्याच्यामध्ये हा पैसा जमा करून मी डायरेक्ट प्लॉटच्या पलट्या मारत स्वतःचे लेआउट टाकले. प्लॉटिंग क्षेत्रात आलो, पार्टनर चांगले मिळाले आणि बाबाच्या कृपा आशीर्वादाने ती ग्रोथ होत गेली. आणि त्याच्यामध्ये मी असे कोणते जातपात बघितले नाही कधी. आपला पाटील तर आलाच पाहिजे, हा आला पाहिजे, तो आला पाहिजे. माझ्या सगळ्या समाजाच्या लोकांशी घरेलू पार्टनरशिप आहे. आज बी माझे त्यांचे संबंध फॅमिली रिलेशनचे खूप चांगले संबंध आहे. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतरच कोणी पण आपल्याला जोडलं जातं. म्हणजे तुमची सुरुवात फक्त एक प्लॉट घेतला तुम्ही. हो, एक प्लॉट घेतला, त्याला विकलं, परत प्लॉट घेतला, परत विकलं आणि हा प्रवास सुरुवात झाला. आणि आज भरपूर तुमच्या साईट आहे संभाजीनगरमध्ये आणि जवळपास 96-97 पासून या व्यवसायामध्ये आहात. बऱ्याच जणांना इन्व्हेस्टमेंट करायची असते है ना. बरेच जण काजकता की कुठं पैसे करू, मी फ्लॅट घेऊ, बरोबर, प्लॉट घेऊ का जमीन 7-12ची जमीन घेऊ, शेती घेऊ. तुमचं काय सजेशन राहील? कारण तुम्ही या क्षेत्रात आहेत आणि जे कोणी हे व्हिडिओ बघत असेल त्यांना जर काही सजेशन द्यायचं असेल की आता संभाजीनगरचं कोणी असेल त्यांना प्लॉट घ्यायचा असेल, 7-12ची जमीन आता शहरात लगत तर भेटणार नाही पण दूर घ्यायची असेल तर काय भावना आहेत? कारण आता मराठी माणूस फक्त जमिनी विकतोच आहे. हो आणि आपण विकतच जायचं. काय म्हणत आपल्याला घ्यायची असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची, 4 पैसे उद्या वाढले पाहिजे. कारण बघा FD एक प्रकार असतो है ना, फिक्स्ड डिपॉझिट. काही लोक FD मध्ये टाकून निवांत राहतात, काही प्लॉटिंग घेतात, काही जमीन. काय तुमचं काय सजेशन आहे लोकांना? नाही, माझं सजेशन तर प्रत्येकाला हेच राहील, FD पेक्षा त्यांनी प्लॉटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली त्याच्या बजेटप्रमाणे, त्याच्या बजेटमध्ये 2,000 असेल, 3,000 असेल किंवा 1,000 फुटाचा असेल किंवा 1200चा असेल, त्यांनी प्लॉट घ्यावं त्याच्या बजेटप्रमाणे. आणि ज्याच्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट करायची कॅपॅसिटी असेल तर त्यांनी जमीन घेऊन ठेवावं. मी ज्या जमिनी 96-98ला घेतल्या
त्या जमिनी त्यावेळेस 4-5 लाख रुपये रेट होते. आता त्याचे रेट डबल टिबल चबल झाले, कोटी आता कोटीमध्ये चालले त्या. आता बिडकीनमध्ये मागच्या 2 वर्षातच जे रेट झालेत की म्हणजे आपण विचारच नाही करू शकत, कोणी सांगू नाही शकत. आणि कोणी विचारही केला नव्हता. ज्या शेतकऱ्याची जमीन 15 लाखांनी जात होती ती आज 1.5 करोडनी चालली. मग ह्या प्लॉटिंग क्षेत्रामध्ये माझं तर असं सांगणार आहे, ज्याच्याकडं कोणाकडे इन्व्हेस्टमेंट करण्याची कॅपॅसिटी असेल त्याने बिंदास प्लॉटिंग क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं. आणि त्याचं इतकं बेनिफिट कोणत्याच क्षेत्रात भेटत नाही. प्लॉटिंग क्षेत्रामध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही कराल तेवढा तुम्हाला 100% फायदा होणार. फक्त ती प्लॉट घेताना लिगल त्याची चौकशी ॲडव्होकेटकडनं सर्च रिपोर्ट करून घ्यायचा आणि ॲडव्होकेटने लिगल त्याचं हे दिलं सर्टिफिकेट की त्या प्लॉटची सेडेट करून घ्यायची. किंवा NA44 असेल, टाउन प्लॅनिंग सँक्शन असेल तर काही प्रॉब्लेम नाही. कारण ते टाउन प्लॅनिंग NA सँक्शन व्हायला ते लिगल पेपर असेल तरच होतं. बरोबर. लोक काही सांगतात, ते यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघतो मी, प्लॉट घेताना असं पाहिजे तसं पाहिजे, काही नाही. NA लेआउट आणि सर्च रिपोर्ट तलाट्याकडनं एक सर्च भेटतो. याच्यापूर्वीचा मालक कोण होता, आज कोण आहे, तेवढा सर्च जर मिळाला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, भीती नाही, काही नाही. पण ज्याच्या कोणाकडून तुम्ही घेणार तो विश्वासातला माणूस आहे का याच्या आधी त्यांनी फ्रॉड कामं केले ते सगळं बघून त्यांनी घेतलं म्हणजे पाहिजे. उद्या आपण फसू नये. कारण आपला एवढा मेहनतीचा पैसा अगदी वाढला पाहिजे किंवा आपल्याला तिथं घर करायचंय आहे तो असतो. तुमचा कष्टाचा पैसा असतो आणि तो कष्टाचा पैसा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचा असतो. आणि तुमच्या डोक्यात हे असतं की मी आज हे 10 लाखाचं घेतलंय प्लॉट तर याचे माझे 25-30 लवकर झाले पाहिजे. कोणी मुलीचं लग्नासाठी, मुलाच्या लग्नासाठी, फ्युचर प्लॅनिंगसाठी, कोणी उद्या आपण बंगला बांधायचा, आपल्याला घर बांधायचं, प्रत्येकाचं आपापलं स्वप्न असतं. पण माझं कळकळीचं असं सांगणं आहे आपल्या मराठा तरुणांना, सगळ्याच समाजाच्या लोकांना असं सांगणं आहे की तुम्ही प्लॉटिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, नक्की तुमचा फायदाच होणार आहे. माझ्या चितेगावला लेआउट आहे, बाभळगावला आहे, शरणापूरला आहे, साजापूरला आहे, करोडीला आहे, पाहिजे त्या साईजचे प्लॉट आहे माझ्याकडे. बरं, पूर्वी घरच लोक करायचे, पण पाठीमागच्या 5-10 वर्षापासून फ्लॅट सिस्टम, विशेष करून छत्रपती संभाजीनगरमध्ये फ्लॅट सिस्टम खूप वाढलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा एखाद्या प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट, काय डिफरन्स वाटतं तुम्हाला, का कुठं केली पाहिजे? जर मला राहायचं नाही, मला इन्व्हेस्टमेंट करायची नाही, तुम्हाला लॉंग इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही प्लॉटमध्ये केली पाहिजे. ओके, फ्युचर प्लॅनिंग जास्त दिवसासाठी. हां. आणि आपल्याला आता तुम्ही जॉब करताय, एखादी व्यक्ती जॉब करते आणि त्याला फ्लॅट घ्यायचा तर त्यांनी फ्लॅट घ्यावं. कारण त्याचं रेंट पण वाचतं, फ्लॅटची प्राईस पण वाढत जाते आणि त्याचा EMI पण कटत जातो आणि त्याचा फ्लॅट पण फ्री होतो. हा, म्हणजे रेंट न राहण्यापेक्षा हां, त्यांनी स्वतःचं घ्यावं, फ्लॅट घ्यावं. त्याला जॉब करायचा आहे, त्याचं जे काय असेल त्यांनी त्याचं तेवढं लोन करायचं जेवढं बजेट बसेल तेवढं. आणि जोपर्यंत तो फ्लॅट फ्री होईल त्यावेळेस त्याची 10 पट किंमत असेल. बरोबर. म्हणजे रेंट पण वाचतं, फ्लॅट पण होतो, EMI पण जातो. मग सगळं प्लॅनिंग त्याला प्रॉपर व्यवस्थित करता येते. आणि ती प्रॉपर्टी त्याची स्वतःची झालेली असते. कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं पहिलं आपलं घर. बरोबर. मग त्याच्या पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे, हेच माझं सजेस्ट असेल त्यांना माझ्या अनुभवाने. आता मी माझ्या स्कीम केल्या आहे. माझ्या स्कीममध्ये मी सुरुवातीला 30 लाख 32 लाखाला फ्लॅट विकले, आज तेच फ्लॅट 65 लाखाला आहे. क्या बात आहे. आत्ताच म्हणजे 2020-21ची बस. बरोबर आहे. म्हणजे त्यांचा खर्चही गेला, वाचला आणि डबल प्राइस झाली, पैसाही वाढला, डबल प्राइस झाली काही ठिकाणी. बरोबर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही राहता, चांगल्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरला तुम्ही ओळखता सगळ्या, म्हणजे पैठण रोड असेल, समोर डेव्हलपमेंट, बीड बायपास आहे, DMIC येथे आहे, तर कसं बघता छत्रपती संभाजीनगर? घर चांगला प्रश्न विचारला तुम्ही माझ्याविषयी. तुम्हाला सांगतो आता पुढची फ्युचर प्लॅनिंग कशी आहे. पूर्ण ब्लॉक झालं. हो, पुण्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, इंडस्ट्री घेऊ शकत नाही. जागा घेतली तर इंडस्ट्रीला पैसा लागतो, कुठून आणणार तुम्ही एवढे मोठे फंड्स? प्रत्येक बिझनेसमॅन सगळ्या कॅल्क्युलेशनने विचार करतो. पण आता संभाजीनगरची ग्रोथ अशी वाढणार आहे येणाऱ्या 2-5 वर्षामध्ये, पुन्हा मुंबईपेक्षा जास्त होणार आहे. त्याचं कारण सांगतो. आपल्याकडे इंडस्ट्री आली बिडकीनला, मोठ्या प्रमाणात आली, टोयोटा आली, मोठ्या जेवढ्या कंपन्या आहे त्या सगळ्या आलेल्या आहे आपल्याकडं. जिथं 50चं रेट होतं डायरेक्ट 1.5 करोडवर गेलं. इंडस्ट्री येणाऱ्या 5 वर्षामध्ये पैठण रोडला मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणार आहे. आणि प्रत्येकाला सगळा सर्च करून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावं पैठण रोडला. कारण येणाऱ्या काळामध्ये जागा, मी का म्हणतो तुम्हाला 1-1 इंच जागा भेटणार नाही. माझा शब्द लक्षात ठेवा प्रत्येकाने. बरोबर. खूप वाढणार आहे आपलं संभाजीनगर. पुन्हा मुंबई पॅक झालेलं आहे, नाशिक पॅक झालेलं आहे. आता आहे कोणतं? संभाजीनगर एकच सेंटर आहे. आणि आपल्याकडे सुविधा सगळ्या आहे ना. पैठणचं धरण आहे, पाणी आहे, त्या भले आपल्याला थोडं पाण्याचं विमानतळ आहे चांगल्या दर्जाचं. सेंट्रल महाराष्ट्र आहे. आणि आता डेव्हलपमेंट पण चांगल्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहे, मोठे रोड होत आहे. आता सगळीकडनं कनेक्टिव्हिटी चांगली झाली, समृद्धी झाला. म्हणजे त्यामुळं इंडस्ट्री लोकांना जास्त ओढ आपल्याकडे लागली.
बरोबर. 100%. आणि पैठण रोडला मोठ्या प्रमाणात व्यवहार चालू आहे सगळ्या लोकांचे, चांगले व्यवहार होत आहे. म्हणजे ज्या लोकांनी काही वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली होती ते आता ते तर बघायचीच गरज नाही. ते तर खूप म्हणजे श्रीमंत झाले ते लोक बरेच. बरोबर. ज्यांना मी बळजबरी दिल्या काही काही लोकांना जमिनी, प्लॉट. तुम्ही ठेवा हो, काही ते तुमच्याकडे एवढे तुम्हाला आम्ही साईड देतो, त्यांनी ठेवले ना. आता ते माझ्याशिवाय कुठेही प्रॉपर्टी घेत नाही. घ्यायची असली तरी मला सांगता, विकायची असली तरी मला सांगता. बरेच लोक असे आहे. बरोबर. कारण त्यांना ते करून दिलं ना आपण. त्यांना कॅल्क्युलेशन दिलं होतं त्याप्रमाणे त्यांचे व्यवहार झाले आणि तेवढे रेट वाढले पण त्यांचे. बरोबर. त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे. Best option. इन्व्हेस्टमेंट प्लॉटमध्ये करा, जमिनीमध्ये करा, बेस्ट ऑप्शन आहे. हो, हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. पुढचे फ्युचर प्लॅनिंग तर हीच आहे. पुणे ब्लॉक आहे, संभाजीनगरचं फ्युचर प्लॅनिंग चांगली आहे. त्याच्याकडे असून त्यांनी प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. ते मी तर म्हणतो तुम्ही रेंटच्या घरात राहा. मी 96 पासून तर 97 पर्यंत रेंटच्या घरात होतो. क्या बात. हा, 2013-11 बाबांचं मंदिर झालं. हा, साईबाबांचं जे मंदिर बांधलेलं आहे ते मंदिर आधी बांधल्यानंतर स्वतःचं घर झालं असं आहे. तोपर्यंत मी रेंटच्या घरात होतो. माझंही म्हणणं असं आहे की ज्यांना काही करायचं आहे त्यांनी भाड्याच्या घरात राहिलं तरी चालेल, पण इन्व्हेस्टमेंट करा, चांगली करा. ते फ्युचर प्लॅनिंग नाही करा. बरोबर. आणि पुढचा दृष्टिकोन ठेवून करा. 5 वर्ष 10 वर्षाच्या प्लॅनिंग ती केली आत्ता तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. नक्की फायदा. आता तुम्ही जसं म्हणले की पैठण रोड, त्यानंतर DMIC ज्याला म्हणून आपण की जालना रोड, ह्या 2 चांगले पीकला आहेत सध्या. ज्यांच्याकडे असेल त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट ते करू शकता. व्हायला पाहिजे. तुम्ही शून्यापासून म्हणजे एका प्लॉट पासून तुमची सुरुवात झाली होती. काय सांगाल, याची प्रेरणा कुठून भेटली किंवा तुम्हाला पाठिंबा कोणाचा आहे सगळ्या गोष्टी मागे? नाही, मला याच्यामध्ये बिझनेस फंड्समध्ये मला कोणी पाठिंबा केलेला नाही, किंवा कोणी मला 50,000 किंवा 1,00,000 बी कोणी मदत केली नाही कधी, आणि कोणाची घेतली पण नाही मी. क्या बात आहे. म्हणजे सेल्फ मेड, आपल्या हिशोबाने चालू आहे. पण माझं ज्यावेळेस लग्न झालं तेव्हापासून आजपर्यंत माझ्या मिसेसनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून मी कोणतीही प्रॉपर्टी घ्यायला गेलो किंवा तिला दाखवली की हे घ्यायचं आहे, बिंदास घ्या, नाही हा शब्दच नव्हता त्यांच्यामध्ये, मॅडममध्ये. त्या पण मुख्याध्यापिका आहे, आता त्यांनी विहारच घेतलं. पण त्यांचा देखील मला सगळ्यात जास्त कोणाचा पाठिंबा मिळाला असेल माझ्या ह्या कॅरियरमध्ये तर ते माझ्या मिसेसचं आहे, 100%. म्हणजे थोडक्यात. आणि आमचे नातेवाईक म्हणतातच तिच्या पायीच लक्ष्मी, लक्ष्मी तेच ना असं म्हणतात. लग्न झालं आणि लक्ष्मी आली, असं सगळेच म्हणतात, मित्रपरिवार नातेवाईक पण म्हणतात. आणि मी पण मान्य करतो त्या गोष्टीला, खुल्या दिलाने मान्य करतो. खूप सपोर्ट केला मला तिने. आणि त्याच्यानंतर मग चिरंजीव आहे आमच्या विशाल आदमाणे, ते पण याच्यामध्ये फुल सपोर्टेड आहे. आता जेव्हापासून तो पुण्याला एज्युकेशनसाठी होता त्याच्यानंतर इकडे आला, तिथं पण बिझनेस चालू केला होता. इथं आता मोठ्या प्रमाणात तोही याच्यामध्ये सगळं नशीब आजमावतोय. तोही त्याच्या पद्धतीने त्याचं काम चालू केलं आहे त्याने. आता तोही चांगल्या पद्धतीने करतो, कारण संस्कारच घरातून भेटले, त्यामुळे तोही त्या पद्धतीने करतो. बरोबर. लोकांकडे पैसा येतो, पैसा आला की लोक नास्तिक होतात, देवाला मानत नाहीत. पैसाही आलेला आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही आयुष्यात बघितल्यात, परंतु तुमची जी भक्ती आहे ती कमी झालेली नाही आहे, भक्ती वाढत गेलेली आहे. काय भावना आहे त्याच्या पाठीमागे? याच्या मागे माझं एक तर माझ्या आईवडिलांचं दिलेले मला संस्कार, त्यानंतर बाबाचा कृपा आशीर्वाद, आणि मी बघितलेलं स्ट्रगल. त्याच्यामुळं मी सगळ्या गोष्टींनी सगळ्या अँगलने विचार करूनच पुढचे पावलं ठेवत असतो. आज देवाच्या कृपेने, आईवडिलाच्या कृपेने आपल्याकडे दोन पैसे आले. तर लोक म्हणतात ना, 2 पैसे आले की लोकांना इगो येतो, हे येतो, पण मी कधीही तसं कधी दाखवत नाही. जो कोणता माणूस येईल त्याच्याशी प्रेमानेच वागणार, प्रेमानेच राहणार, आणि तेच संस्कार मी त्याला देणार, मित्र असो, कार्यकर्ता असो, कोणी असो. आता तुम्ही एक साईबाबाचं एक मंदिर सुद्धा बांधलेलं आहे शरणापूर त्याच्या पायथ्याशी. काय सांगाल, साईबाबाचंच मंदिर का बांधावं असं वाटलं, आणि तुमच्या आयुष्यात साईबाबा किती महत्त्वाचे आणि कसे महत्त्वाचे आहेत? नाही, माझ्या आईवडिलाच्या आशीर्वादानंतर जर मला काही आशीर्वाद लाभले असन तर ते साईबाबाचे लाभले. आणि हे मला बऱ्याचदा चमत्कार झाले, बऱ्याचदा अनुभव आले की बाबाच्या भक्तीमध्ये ज्यावेळेस मी विलीन झालो तेव्हापासूनचे आलेले मला अनुभव आणि रिझल्ट ते बाबाच्या आशीर्वादानेच आहे. मी तर सर्व तरुणांना अशी विनंती करेन, आपले आईवडील आणि आपलं ज्या देवावर आपली श्रद्धा असेल त्याची ही भक्ती प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजे, मी या मताचा आहे. लोक राजकारणात जाऊन पैसा कमवतात, तुम्ही राजकारणात सुद्धा गेला होता, आपल्याला याच्यातून सुद्धा समाजकार्य करता आलं पाहिजे. यावेळी तर राजकारणाकडे कसं बघता? 2007 ते 2024 पर्यंत मी सक्रिय होतो राजकारणामध्ये फुल, पण त्याच्यात चुकीचे अनुभव आले.
आणि माझ्या मित्रपरिवाराचं मला नेहमी सांगणं आहे की जिथं आपल्याला यश नाही त्याच्यात जास्त वेळ द्यायचा नाही. बरोबर. मग मला दिसून आलं माझ्या सगळ्या अँगलनी की आपल्याला याच्यात काय होऊ शकतं, नाही होऊ शकतं. मी बिझनेसमॅन माणूस आहे, मला व्यावसायिक पहिल्यापासून आवड आहे आणि आपलं रिटर्न काय आहे, याच्यात काही मिळणार आहे का, तरच ते करायचं. 2024ला इथले रिझल्ट लागले. त्यानंतर मी पक्षामध्ये दोन्ही पक्ष फुटले. शिवसेना तुम्ही शिवसेनेकडून शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे. हां, मी खरे साहेबासोबत बरेच इलेक्शनमध्ये काम केलं, भरपूर कामं केले. इतक्या पक्षातलं मनसेचं पण काम केलं बऱ्याच वर्ष मी मोठ्या प्रमाणात केलं. शहरामध्ये एक चांगल्या प्रमाणात काम केलेला माणूस म्हणून आपली ओळख आहे. क्या बात. हो, कार्यकर्ते ते आज बी जोडून आहे मला सगळे. आज बी दादा जय महाराष्ट्र जय वाढदिवसाला असेल, आपल्या मंदिराच्या कार्यक्रमाला असेल, सगळे येतात, भेटतात, सगळे प्रेमाचे संबंध. मला मी कोणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही, कोणाच्या राजकारणात नाही, कोणाला चांगलं म्हणणार नाही, कोणाला वाईट म्हणणार नाही, काय घेणं नाही. बरोबर. म्हणून काय करणार, आपलं भलं नाही त्याचं भलं नाही. नाही, आपल्याला लोकांचं भलं करायचं करायचं. वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. राजकारणात जाऊनही करता येतं ना, अशा पद्धतीने करता येतं. आणि अजूनही मला जर समजा चांगल्या पक्षाची एखादी संधी मिळाली तर नक्की त्या पक्षाचाही फायदा करीन. आणि माझ्यासोबत जे लोक थांबलेले आहे आतापर्यंत पक्षात प्रवेश करायसाठी, तर आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. ऑफर आली आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या पक्षाची चांगली मोठी जबाबदारी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून जर मला लोकांचे कामं करता आले तर मी करेल आणि पक्षाचा फायदा करेल. मला त्याच्यातनं 1 रुपया पाहिजे नाही. की लोकांकडे पैसा आला की त्यांचा एकच असतो, प्लॉटिंग करायची, पैसे कमवायचे. ठीक आहे. तुम्ही जसं साईबाबाचं मंदिर केलंय आणि गोरगरिबांसाठी काहीतरी तुमचे कार्यक्रम चालूच असतात. ती भावना कशी आहे की मला फक्त पैसाच नाही करायचा, मला समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी लागतो समाजाचे आणि ते काम आहे. तर कुठकुठले कार्य सध्या तुमचे चालू आहे? माझ्याकडे बघा साईबाबा मंदिर संस्थानाच्या माध्यमातून आणि युवा मंच प्रतिष्ठान आहे आपलं, त्याचे सर्व पदाधिकारी काम करतात, मोठ्या प्रमाणात करतात. हॉस्पिटलचं काम असेल, एखाद्या अडीअडचण असेल, कोणाला कुठं काही प्रॉब्लेम असेल, एखाद्या बिल एखाद्या हॉस्पिटलमध्ये द्यायचं असेल, त्याला काही अडचण असेल, मग डॉक्टरांशी बोलून आम्ही ती अडचण युवा मंच प्रतिष्ठानच्या माध्यमातून ती सोडायचा प्रयत्न करतो. आम्ही सगळेच जण काम करतो. आपले पदाधिकारी भरपूर आहे त्याच्या युवा मंच प्रतिष्ठानचे, त्याच्या माध्यमातून मी समाजकार्य मोठ्या प्रमाणात करायचा प्रयत्न करतो. तुमचा वाढदिवस अगदी काही दिवसावर येऊन म्हणजे 16 मार्चला तुमचा वाढदिवस आहे. काय वेगळ्या वाढदिवसाच्या निमित्त काय तुमच्या वेगळ्या काही संकल्पना असतील की या वाढदिवसाच्या नंतर मला काहीतरी वेगळं करायचे, अजून समाजासाठी काहीतरी करायचं? नाही, माझी तर खूप काही इच्छा आहे की मी देवाकडे जेव्हा जातो, बाबाकडे जेव्हा दर्शनाला जातो दर गुरुवारी, मी हेच सांगतो की बाबा मला शक्ती बुद्धी द्या, चांगलं आरोग्य द्या आणि माझ्या हातून गोरगरिबाची सेवा घडू द्या, हीच आपल्या चरणी मी प्रार्थना करतो. हेच बाबाकडे मी नेहमी मागतो. याच्या व्यतिरिक्त काही मागतच नाही. समाजकार्य जे मी करत आलो तर ते पूर्ण आपल्या इथं जेवढं गोशाळां, जेवढं काही अनाथ, अंध, अपंग जेवढे काही आहे त्यांच्याकडे जाऊन आम्ही स्वतः जाऊन आमचे सर्व टीम, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व साई भक्त सगळे जाऊन आम्ही त्यांच्याकडून फुलणे फुलाची पाकळी आम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात पाकिट देतो, मदत देतो, जेवण देतो, सगळं देतो. वा वा. आपण सुद्धा आपल्याकडून त्यांना एक शुभेच्छा देऊया. जे जे हवं ते सर्व तुम्हाला मिळो आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुम्हाला पाहून कळो, या पद्धतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हे आपल्यासोबत होते राजेंद्र आदमाने पाटील. तर इथं आपण थांबूया आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.